का नेत्यावर किती प्रेम असतं। आता इथून राहुलजी जाणार आहे, एक साधारण 10 ते 15 मिनिटं लागतील राहुलजींना इथे पोहोचायला। अजून ते निघाले नाही आहेत। आम्ही आज थोडं पुढे आलो आहे हा नजारा बघायला, कारण नेहमी आम्ही मागे राहतो राहुलजींच्या। आज आम्ही मुद्दाम पुढे आलो आहे की काय असं आहे की जे राहुलजींना थकवत नाही आहे, थकत नाही आहेत ते बिलकुल। राहुलजी ह्या सगळ्यांना इथूनच भेटणार आहे। तुम्ही बघू शकता की केवढी सारी लोक आहेत इथे आणि ही सगळी राहुलजींची वाट बघतायत। आज आम्ही पुढे आलो, आज आम्ही पुढे आलो हेच पाहण्यासाठी, कारण आम्ही सोबत असून सुद्धा आम्हाला खूप मागे राहिल्यामुळे ते लक्ष दिसत नाही। लोक जोडली जातात आणि आमचाही तोच प्रयत्न आहे की राहुलजींनी लोकांना भेटावं, लोकांना त्यांना भेटता यावं, कार्यकर्त्यांचा गराडा नसावा आणि राहुलजींचाही तोच प्रयत्न आहे। त्यामुळे अगदी ते पोलिसांना सुद्धा आपल्यापासून लांब ठेवतात जेणेकरून लोकांनी त्यांना थेट भेटावं, असा तो प्रयत्न आहे। त्याच्यामुळे हे बघा, ही सर्व मंडळी इथे पुढेपर्यंत दिसत असेल की किती सारी मंडळी आहेत। ही काँग्रेसचे झेंडे घेऊन कार्यकर्ते आहेत, तिथली सामान्य नागरिक आहेत, रस्त्यावरती उभे राहून वाट पाहत आहेत। हे सगळं इतकं छान आहे बघण्यासारखे आणि त्याचा एक मी भाग आहे, याचा मला खरंच खूप अभिमान आहे, आनंद सुद्धा आहे। ही सर्व मंडळी खूप वेळापासून इथे उभी आहेत। पोलिसांनी इथलं ट्रॅफिक पूर्ण बंद केलेलं आहे आणि जोपर्यंत राहुलजींची पदयात्रा इथून जात नाही तोपर्यंत इथलं ट्रॅफिक बंद असणार आहे। नजर पोचते तिथे फक्त आणि फक्त लोकच लोक दिसतात। किती मोठी गोष्ट आहे अशा नेत्यावरती ते प्रेम मिळतंय आम्हाला, खरंच खूप मोठं आहे आमच्यासाठी। आज आम्ही केरळमध्ये आहोत। पदयात्रेचा आजचा हा 5वा दिवस आहे आमचा। लोक अगदी खूप दूरवर चालत येतात। आता इथूनही सुरू करतील, पुढचा टप्पा आमचा साधारण 11 किलोमीटरपर्यंतचा आहे आणि त्या 11 किलोमीटरपर्यंत ही माणसं सुद्धा चालणार जी उभी आहेत, ती फक्त हात मिळवून जाणारी लोक नाही आहेत, ती सुद्धा राहुलजींच्या सोबत येणार आहेत। त्यामुळे एवढी गर्दी असल्यानंतर आम्ही मागेच पडणार ना, त्यामुळे आम्ही सुद्धा ठरवलं, आमची एक सेवादलची तुकडी असते ती समोर चालते, मी सुद्धा त्यांच्यासोबतच आज पुढे आली आहे जेणेकरून आम्हाला सुद्धा भेटता येईल सगळ्यांना। യൂത്ത് കോൺഗ്രസിന്റെ കൂടി സഹപ്രവർത്തകരാരും നിൽക്കുന്ന സ്ഥലങ്ങളിൽ നിന്ന് ദയവായിട്ട്